एक 17 वर्षाची तरुणी कॉलेजला जात असते. कॉलेजला जात असताना रोडच्या कडेला एक पोलीस मोटरसायकलवर उभा असतो आणि त्या तरुणीला आवाज देऊ लागतो. ती तरुणी पुढं पळते. हा पोलीस मागून जाऊन तिला आवाज देतो, पण ती तरुणी एवढ्या काही फास्ट पळते की त्या पोलिसाच्या हाती लागतच नाही आणि थेट कॉलेजमध्ये जाते. दुसऱ्या दिवशीही सेम तसंच घडतं. ती तरुणी त्या ठिकाणाहून जात असते आणि तिथं एक पोलीसवाला मोटरसायकलवर बसलेला असतो. ती तरुणी धावत जाते, घाबरते, जोरात चढू लागते. मात्र यावेळेस तो पोलीस तिच्या पाठीमागं थेट मोटरसायकल घेऊन येतो आणि तिला विचारतो, तुझं नाव असं आहे का आणि तू त्या महिलेची मुलगी आहेस का? मला तुला काही बोलायचं आहे, तुला काही सांगायचं आहे. नेमकं तो पोलीस तिचा पिछा का करत होता, तिला काय विचारत होतं, त्या तरुणीबरोबर आणि तिच्या आईबरोबर नेमकं काय घडलं होतं हे आपल्याला सविस्तर पाहायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी घटना आहे ती आहे गाझियाबादमधील नंदीग्रामची. उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे गाझियाबाद आणि याच गाझियाबादमध्ये नंदीग्राम एक शहर आहे आणि याच शहरामध्ये घडलेली एक घटना आहे. या नंदीग्राममधला एक जमीनदार असतो आणि तो जमीनदार 28 सप्टेंबर 2022ला अचानक गायब होतो. त्याचं नाव असतं पप्पू. आता तो अचानक गायब होतो. त्याची जी बायको आहे ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देते आणि त्या पप्पूचा जो भाऊ आहे अनिल तो सुद्धा त्या महिलेसोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देतो. आता हे दोघंही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देतात. पोलीस त्यांना विचारू लागतात की कुठं गेला, काय गेला याबद्दल विचारतात. तो म्हणते की याला कंटाळून गेला. तर ती महिला म्हणते या अनिलला कंटाळून गेला. तर तो अनिल म्हणतोय हा त्याच्या बायकोलाच कंटाळून गेला. असा वाद ते पोलीस स्टेशनमध्येच घालू लागतात. पोलीस म्हणतात इथं भांडणं करू नका, तुम्ही तुमच्या घरी जाऊन भांडणं करा, इथं वादविवाद घालू नका. ठीक आहे, तो बेपत्ता झाला आहे ना, आम्ही त्याची चौकशी करतो, आम्ही त्याचा संपूर्ण तपास करतो. आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती 28 सप्टेंबर 2018ला. आता बघता पोलीस तपास करत होते, इकडं जात होते, तिकडं जात होते, सगळीकडं तपास करत होते, मात्र तो काही सापडतच नव्हता. आता पोलीस तपास करत असतात, सापडत नाहीत आणि कदरून ती फाईल बंद करून एका थंड बस्त्यामध्ये टाकून देतात. एकदा फाईल खाली पडली की ती फाईल लवकर बाहेर निघत नाही. नेमकं तो पप्पू कुठं गेला होता, तो पप्पू नेमका कुठं गायब झाला होता हा प्रश्न त्या पप्पूच्या मुलीला पडला होता. आणि ती मुलगी ती 17 वर्षाची तरुणी कॉलेजमध्ये जात असती आणि एक पोलीस इन्स्पेक्टर तिचा पिछा करत असतात. तर हे संपूर्ण जे घडलं होतं ते घडलं होतं 4 एप्रिल 2022ला. कारण की 4 एप्रिल 2022ला याच नंदीग्राम शहरामध्ये एक नवीन SP येतात आणि त्या SPचं नाव असतं मुनिराज. मुनिराज SP हे संपूर्ण जे बेपत्ता झालेले लोक आहेत, गायब झालेले लोक आहेत, त्यांचा काही शोध लागलेला नाही, अशा लोकांच्या फाईली बाहेर काढायचं पोलिसांना सांगतात. कारण की त्यांना तशा जे घडलेले गुन्हे आहेत हे त्यांना शोधून काढायचे असतात आणि जे लोक हरवले आहेत, बेपत्ता झालेत यांचा तपास लावायचा असतो. मग ते सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये असा ऑर्डर देतात. त्यांच्यासमोर ती फाईल येते, ती म्हणजे या पप्पूची. हा जो पप्पू होता 46 वर्षीय, तर त्याची फाईल 4 एप्रिल 2022ला या SP मुनिराज साहेब यांच्याकडे आलेली होती. त्यांनी पोलिसांना आदेश दिला की ही जी फाईल आहे तो कसा बेपत्ता झाला, काय बेपत्ता झाला त्याची पूर्ण चौकशी करून माहिती मला पुढच्या काही तासामध्ये पाहिजे. मग एक पोलीस इन्स्पेक्टर जी ती तरुणी आहे पप्पूची, ती कॉलेजमध्ये जात असताना तिचा पिछा करतो, तिला आवाज देतो, पण ती तरुणी घाबरून कॉलेजमध्ये पळून जाते. पण दुसऱ्या दिवशी हा जेव्हा तिला आवाज देतो, तिला बोलवतो, तरीसुद्धा ती घाबरलेली असते. पण तू तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो तुझ्या वडिलांचं नाव पप्पू होतं का, तुझ्या आईचं नाव सविता आहे का? ती हो सगळ्या गोष्टी सांगते. तिला म्हणतो काही घाबरू नको, मला तुला काही गोष्टी विचारायच्यात, मला काही तुला माहिती विचारायची. तेव्हा तो तिला विश्वासात घेऊन सगळ्या काही गोष्टी विचारू लागतो. तिला विचारतो तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं, काय काय असतं. ती म्हणते माझ्या घरामध्ये माझे वडील आणि माझी आई आणि मी, आम्ही तिघंजणच
असायचो, पण वडील गेल्यापासून मी आणि माझी आई दोघंच जण राहतो. मग ते सगळं काही विचारायचा प्रयत्न करतात, कशा पद्धतीने झालं, काय पद्धतीने झालं, आता काही बदल जाणवतो का. तर ती म्हणते की मी जेव्हा झोपलेली असते तेव्हा आमच्या घरामधून अशी वेगवेगळी विचित्र विचित्र आवाजं येतात आणि त्या आवाजामध्ये असं मला वाटतं की माझी आई ही ओरडत आहे आणि तिच्यासोबत दुसरंच कोणीतरी आहे. पण जेव्हा मी सकाळ उठून पाहते तेव्हा घरामध्ये कोणीही नसतं. असा प्रकार मागच्या काही वर्षांपासून आमच्या इथं होताना दिसतोय. वेगळी एवढीच फक्त वेगळी गोष्ट असते आणि ह्या सगळा घडलेला प्रकार ती त्या पोलिसाला सांगते, पोलीस इन्स्पेक्टरला सांगते आणि ते इन्स्पेक्टर SP ला जाऊन ही सगळी खबर सांगतात. आता त्यांनी ह्या संपूर्ण घटनाची चौकशी करायचं ठरवलेलं असतं आणि याच आधारावर त्या महिलेच्या घरी जातात. त्या सविताला आणि त्या अनिलला आपल्या ताब्यात घेतात. आता अनिलला आणि सविताला ताब्यात घेतात, पोलीस कस्टडीमध्ये नेतात आणि पोलिसांच्या पद्धतीनं त्या दोघांना विचारू लागतात की काय प्रकरण आहे, लवकर लवकर सांगा, आम्हाला जास्त काही वेळ वाया घालू नका आमचा, नाहीतर आमचे जर डोकं सटकलं तर मग तुमचं काही खरं राहणार नाही. तेव्हा तो अनिल आणि ती सविता सगळं काही सांगू लागतात. 28 सप्टेंबर 2018ला जो पप्पू गायब झाला होता त्या पप्पूचा खून त्याच्या बायकोनं, सवितानं आणि त्याच्या भावानं अनिलनं या दोघांनीच मिळून केला होता ही त्यांनी कबुली दिली होती. मग पोलिसांनी विचारलं तुम्ही हा खून का केला. तेव्हा ते सांगतात की हा जो जमीनदार होता पप्पू, हा काय करायचा, दरवर्षी थोडं थोडं शेतजमीन विकायचा. म्हणजे थोडी थोडी शेतजमीन विकून तो उदरनिर्वाह करायचा. काहीही काम करत नव्हता, काहीही धंदा करत नव्हता, फक्त जमीन विकायची, पैसे घ्यायचे आणि त्या पैशावर ऐश करायची, दारू प्यायची, मजा मारायची. असे व्यसनसुद्धा त्याला लागले होते आणि दारू पिऊन आल्यावर तो त्या सविताला मोठ्या प्रमाणात मारहाण करायचा. आता एवढी मारहाण करायचा, दारू प्यायचा, मारहाण करायचा, पैसे उधळायचा. ती सविता त्याला वारंवार समजून सांगायची, पण तो त्याच्या बायकोचं ऐकत नव्हता. मग हा दारू प्यायला बाहेर गेला की त्याचा भाऊ अनिल त्याच्या घरी यायचा आणि त्याच्या बायकोला विचारायचा त्यानं खूप मारलं आहे का, असं झालं आहे का, तसं झालं आहे का, म्हणजे तिची काळजी करायचा. आता तिचा धीर म्हणजे अनिल तिची काळजी करू लागला आणि या काळजी करता करताच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आता प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांच्यामध्ये बघता बघता त्यांनी एकमेकांसोबत संबंधसुद्धा ठेवले. आता यांचं घर काही लांब नव्हतं, घराच्या बाजूला खेटून असं यांचं घर होतं. त्या अनिल कुमारचं लग्न झालेलं नव्हतं, त्याची आई त्याच्या घरामध्ये राहायची. त्याच्या घरावरून उडी मारून त्याच्या भावाच्या पप्पूच्या घरामध्ये यायचा आणि त्या सविताबरोबर नको ते कृत्य करायचा. आता काही वर्ष हे सुरळीत चाललं, पण एक दिवस अचानक त्या पप्पूने या दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितलं. आता नको त्या अवस्थेमध्ये बघितलं, तो आधीच दारू पिऊन पंग होता. त्यानं पंगीमध्ये या दोघांनाही पट्ट्यानं बेल्टनं मारहाण केली, त्याच्या भावाला तिथून हाकलून दिलं. मग या दोघांनी त्याला ठार करायचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी प्लॅनिंग केली की त्याला आपल्याला ठार करायचं आहे. मग ती तारीख आली 28 सप्टेंबर 2018ची. 28 सप्टेंबर 2018ला या दोघांनी मिळून तो दारूच्या नशेमध्ये टूल असतानाच त्याला ठार केलं. त्याच्या डोक्यामध्ये एक धारदार वस्तू घालून त्याला जागीच ठार केलं. आता तो ठार झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक चांदीचं मोठं कडं होतं. ते कडं काही केल्या निघतच नव्हतं. म्हणजे ते ओढून तोडून काढायचा प्रयत्न करत होते, पण ते काही निघतच नव्हतं. मग त्यांनी कशाच्या तरी सहाऱ्यानं हे करून आणि ते कडं कापून काढलं. आता लास्ट इथं आहे, संध्याकाळ झालेली आहे, ठिकाणावर कशी लावायची असे प्रश्न त्यांना पडलेले होते. आणि लागूनच त्या अनिल कुमारचं घर होतं आणि त्या अनिल कुमारला सगळं हे प्लॅनिंग आधीच केलेलं होतं. त्यामुळं त्यानं त्याच्या आईला देवदर्शनासाठी दुसऱ्या गावामध्ये पाठवलेलं होतं. हिची जी सविताची मुलगी आहे त्या तरुणीलासुद्धा तिच्यासोबतच दर्शनाला पाठवलं होतं आणि घरी हे दोघेच होते, मज्जा मारत होते आणि यांनी अशा पद्धतीनं त्या पप्पूला ठार करण्यासाठी संपूर्ण प्लॅनिंग केली होती. घरामध्येच एक संडासचा खड्डा खांदायचा आहे, हौद खांदायचा बाथरूमसाठी म्हणून एक मोठा खड्डा खांदला होता आणि त्याच खड्ड्यामध्ये त्या पप्पूला पुरून टाकलं होतं आणि वरून प्लास्टर करून सगळं साफ केलं होतं. 2018मध्ये झालेला खून
IPS ऑफिसर मुनिराज यांच्यामुळे ते उघडकीस झालं आणि हे सविता आणि अनिल कुमार पोलिसांसमोर पोपटासारखे बोलू लागले आणि सगळा गुन्हा त्यांनी पोलिसांसमोर कबूल केलेला होता की कशा पद्धतीनं मारलं, कशा पद्धतीनं पुरलं, कशामुळं मारलं हे सुद्धा पोलिसांना सांगितलं. पण त्यांनी स्वतःच्या शारीरिक भुकेसाठी आणि त्या महिलेला जरी त्याच्यावर तो अन्याय अत्याचार करत होता तरीसुद्धा त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पोलिसांची मदत घ्यायला हवी होती. पण असं न करता या दोघांनी उचललेलं ते टोकाचं पाऊल होतं, ते गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. त्यामुळे पोलिसांनी विविध कलम त्यांच्यावर लावून गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा त्यांच्यावर दाखल केले आहेत. त्यांना 14 नोव्हेंबर 2022ला अटक केलेली आहे आणि अजून त्यांची चौकशी चालू आहे आणि त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागत आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, नात्याला काळीमा फासणाऱ्यासुद्धा घटना घडत आहेत. कोण कसं वागत आहे, आरोपी कोण असतो, कशा पद्धतीचं कृत्य करतो हे सुद्धा आपल्याला अशा घटनांच्या माध्यमातून बघायला मिळतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.